एक वेळचा प्रसंग सांगतो. तुकोबरायांच्या अगोदरची पत्नी मेली आहे, तरी सुद्धा तुकोबरायांबरोबर लग्न केलं आवलीनं. दुष्काळ पडला, दुष्काळामध्ये रोज तुकोबरायांनी भजन करण्यासाठी फिरावं, वन इकडं तिकडं सारखं. त्यांना भावाला काही घेणं देणं नाही, घरी भाकर नाही का, धान्य नाही का, लेकरं उपाशी आहेत का, काही घेणं देणं नाही. तुकोबराय सकाळी उठायचे, आंघोळ करायचे, निघून जायचे, गळ्यात विना टाकायचा, हातात चिपळ्या घ्यायच्या आणि भजनाला जायचे. आता घरी कोण आहे? आवली एकटी आहे, मुलं बाळ आहेत, देर आहे, यांचं खाण्यापिण्याचं कोण बघणार? मग ती आवली काय करायची माहिती आहे? रोज एका शेजारणीकडे जायची. बाई थोडंसं पीठ दे ग, घरी लेकरं उपाशी आहेत, माझ्या बाबाला माझ्या नवऱ्याला काही घेणं नाही संसारावर, पण मला बघावं लागतं ना. म्हणजे एक पती नसताना सुद्धा संसाराचा पूर्ण गाडगा हाकत होती, पण कधी तुकोबरायांबद्दल संसाराबद्दल गारणं करत नव्हती. तुकोबराय रोज भजनाला जात होते, तिला माहिती होतं, पण ती कधीच तुकोबरायांना भजनाला जाताना अडवत नव्हती. एक वाक्य बोलू का महाराज? आवली रोज लोकांच्या घरून पीठ मागून आणून भाकरी तयार करून रोज तुकोबरायांना नेऊन भाकरी खाऊ घालत होती. का माहितीये? कारण त्यांना भजन करण्यासाठी त्यांच्यामध्ये ताकद राहावी. वाक्य फार सुंदर, लक्ष देऊ नाही का? आवली तुकोबरायांना जेवू घालत होती का? कारण त्यांना भजन करता यावं. आणि आमच्या बायका आम्हाला जेवू घालतात का? कारण त्यांना खायला भेटावं. कळालं? अरे त्या काळची जिजाऊ तुकोबरायांना जेवू घालत होती कारण त्यांना भजन करता यावं, आणि आजकालच्या आमच्या जिजाऊ खाऊ घालतात का माहितीये का? कारण त्यांना खायला भेटावं. आम्हाला भजन करायला लावतात का? त्यांना खायला भेटावं. आमचा महाराज बाहेर गावी गेला, कथा केली, कीर्तन केली, पैसे घेऊन येतो, पाकिट घेऊन येतो, आम्हाला खायला भेटतं. हा त्या काळच्या जिजाऊचा आणि आजच्या जिजाऊचा फरक आहे महाराज. अरे ती तुकोबरायांची जिजाऊ आवली रोज जायची, लोकांच्या इथून काही ना काही मागून आणायची, भाकरी बनवायची. आता ऐका प्रसंग किती सुंदर आहे. काय अधिकार होता त्या आवलीचा? भाकरी बनवायची, टोपलं डोक्यावर घ्यायची, कमरेवरती हांडा घ्यायची आणि निघायची तुकोबरायांना शोधत की माझा स्वामी कुठे गेला असेल, नेमकं कोणत्या डोंगरावर असेल, कोणत्या वनामध्ये असेल, कुठे बसला असेल भजन करत. लक्ष देऊ नाही का मायबाप? एका दिवशी आवली निघाली, डोक्यावर टोपलं घेतलं आणि फिरत असताना, चालत असताना, आता उन्हाळ्याचे दिवस होते, जमीन तापलेली, पायामध्ये चप्पल नाही, ती आवली निघाली, चालत 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 चालली. त्या देऊ गावापासून थोडंसं अंतरावर गेल्याच्या नंतर डोंगर आहे, त्या डोंगराचं नाव आहे भंडारा. पाहिला असेल तुम्ही सगळ्यांनी. त्याच्याच बाजूला एक डोंगर आहे, त्याचं नाव आहे भामचंद्र, आणि त्याच्याच बाजूला अजून एक डोंगर आहे, त्याचं नाव आहे भराड्या. 3 डोंगर. आता हा बाबा नेमका कोणत्या डोंगरावर गेलाय माहिती नाही. आवलीच्या पायात चप्पल नाही, उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाय भाजतायत, डोक्यावर टोपलं घेतलं, कमरेवरती पाण्याचा हंडा आहे. आवली निघाली, अगोदर भंडाऱ्यावर गेली, बाबा नव्हता. परत खाली उतरली, दुसऱ्या डोंगरावर गेली, तिथे सुद्धा तुकोबराय नव्हते. परत खाली उतरली, तिसऱ्या डोंगरावर गेली, आणि त्या डोंगरावर तुकोबराय भजन करत बसले होते. आवली तुकोबरायांच्या जवळ गेली, डोक्यावरचं टोपलं खाली घेतलं, त्याच्यातली भाकरी सोडली, बोलायला सुरुवात केली. अहो सकाळपासून आलात, काही खाल्लं नाही, पार आता दुपारचे 12-1 वाजलेत, भूक लागली असेल तुम्हाला, थोडंसं थांबवा तुमचं भजन आणि थोडंसं खाऊन घ्या. ज्या वेळेस तुकोबरायाने खायला सुरुवात केली त्यावेळेस आवली काय म्हटली माहितीये का? आवली म्हटली, मालक मी तुम्हाला भजन करायला येऊ नका असं अजिबात म्हणणार नाही, तुम्ही रोज भजनाला येत जा, पण ऐका ना, माझी एक तुम्हाला विनंती आहे. तुकोबराय म्हटले, काय? माझी एक तुम्हाला विनंती आहे म्हणे, तुम्ही भजन करायला रोज येत जा, फक्त विनंती एवढीच आहे की येत असताना मला सांगून येत जा की आज मी या डोंगरावर जाणार आहे. तुकोबराय म्हटले, आवली असं का? आवली म्हणे, महाराज तुम्ही रोज एका डोंगरावर जाता, 3 डोंगर आहेत, उंच वरती चढावं लागतं, परत खाली उतरावं लागतं, परत चढावं लागतं, परत खाली उतरावं लागतं, परत चढावं लागतं. अहो माझी किती परेशानी होते हो, पायात चप्पल नाही, उन्हाळ्याचे दिवस आहेत, जमीन तापली, माती तापली. मग माझ्यावर एकच उपकार करा म्हणे, फक्त येत असताना सकाळी सांगून येत जा, आवले आज मी भंडाऱ्यावर चाललोय बरं.
तुकोबारायने जेवण करावं, आवलीने परत ते टोपलं घ्यावं आणि वापस निघावं. बरेच दिवस असे गेले. ठरल्याप्रमाणे नित्य नियम. सकाळी तुकोबाराय उठले, आंघोळ केली, गळ्यामध्ये विना टाकला, चिपळ्या घेतल्या, निघाले तुकोबाराय भजन करत. चालत चालत एका डोंगरावर आले. ध्यान नाही राहिलं सांगायचं आवलीला. परत आवली तोच क्रम, डोक्यावर टोपलं घेतलं, तीनही डोंगरावरती आली. बघा, परत आवलीनं तुकोबारायनं हात जोडले, म्हणे मालक कमीत कमी आता तरी ऐका, येत जा भजनाला पण सांगत जा. तुकोबाराय काय म्हटले ऐका. तुकोबाराय म्हटले, आवले एक काम कर म्हणे, मी रोज कोण्या डोंगरावर जातो तुला माहिती नसतं ना, मी एक काम करायचं. बघा आजही जर तुम्ही कधी गेलात ना देहूला तर पहा, तीनही डोंगर आहेत, पण तीनही डोंगराला जाण्यासाठी एक मेन पॉइंट आहे महाराज, आणि तिथून तिन्ही डोंगराकडे वाट जाते. तुकोबाराय आवलीला म्हणले, आवले यायचं, आणि तिथे आल्याच्या नंतर त्या तीनही वाटेला कान लावायचा. ज्या वाटेने विठ्ठल विठ्ठल आवाज येईल त्या वाटेने मी गेलोय असं समजायचं आणि बिंदास चालायला लागायचं. ही ताकद तुकोबारायांची आहे. ठरलं महाराज. आवली ठरल्याप्रमाणे रोज सकाळी उठायची, डोक्यावर टोपलं घ्यायची, भाकरी घ्यायची, जायची, आणि आल्याच्या नंतर अगदी त्याच पद्धतीनं त्या वाटेला कान लावायची. अहो चमत्कार, ज्या वाटेने तुकोबाराय गेलेले असायचे त्या मातीतून विठ्ठल विठ्ठल आवाज यायचा महाराज. तुकोबाराय ज्या वाटेने गेले त्या वाटेची माती विठ्ठल विठ्ठल म्हणायची. हा अधिकार तुकोबारायांचा आहे. आता ऐका, एका दिवशी माझी आवली डोक्यावर टोपलं घेतलं, ठरलेला नित्यक्रम, आणि भाकरी टोपल्यामध्ये डोक्यावरती घेऊन निघाली. जात असताना बघा, पायामध्ये चप्पल नाही, अनवाणे पायाने आवली चालली आहे. जात असताना बघा काय झालं, त्या वाट्यामध्ये काटे पडले होते. चालत असताना आवलीला ते दिसले नाही, आणि आवलीच्या पायामध्ये काटे टोचले, पाय रक्तबंबाळ झाला, पायातून रक्त वाहू लागलं. आवलीच्या पायातून रक्ताचा स्राव होऊ लागला, रक्त वाहू लागलं. पण तरी सुद्धा आवली त्या परिस्थितीत चालू लागली. का? कारण माझे मालक सकाळपासून उपवासी आहेत, त्याने अजून जेवले नाहीत, त्याने अजून काही खाल्लं नाही आहे, आणि मी जर नाही गेले तर माझे मालक उपवासी आहेत, गेलं पाहिजे. वर्णन आलो, पायात काटा टोचला, पायामध्ये चप्पल नाही, अनवाणी पायाने फिरते आहे, पण तरी सुद्धा ती आवली माघारी येत नाही, चालतच जाते आहे. त्याचं वर्णन केलंय का कवीनं. महिपती महाराज तुकोबारायांच्या चरित्र ग्रंथामध्ये याचा सुंदर भावलिखाण करतात. वाटेवरी काटे फिरे आनवानी, परी काळ जात माझ्या अरे जनाईची गाणी. त्या आवलीच्या अंतकरणातला भाव सांगितला. पायाखाली वाळवंट फिरे अनभागा, परी काळ जात माझ्या वाहे चंद्रभागा. फिरे अनवा वाटेवरी काटे, परी काळ जात माझ्या जनाईची वाणी. वाटेवर काटे आहेत पण अनवाणी पायाने फिरते आहे. चालत चालत तुकोबारायांकडे निघाली, पायात काटा टोचला, रक्तबंबाळ पाय झाला, रक्त वाहत आहे, पण तरी सुद्धा आवली थांबली नाही. बाबाला काही घेणदेण नाही, जगाच्या मालकाला ते पाहवलं गेलं नाही. माझा विटेवरचा पांडुरंग परमात्मा विटेहून खाली उतरला. ऐकावं माय बाप, आवलीची ताकद काय होती. रोज भांडत होती तुकोबारायांना, पण किती प्रेम होतं पहा. जगाचा मालक पांडुरंग परमात्मा पंढरीश भगवान विटेहून खाली उतरला. एका साधारण गोराख्याचं वेश घेतलं आणि वेश घेऊन ज्या वाटेनं ही आवली चालली आहे, काय भक्ती होती बघा. कोण म्हणते हो देव येत नाही हो. आजही जर तुमच्या अंतकरणातला भाव स्वच्छ असेल, भक्ती निर्मळ असेल, तर देव काय, देवाच्या बापाला तुमच्यासाठी यावं लागतंय.
जगाचा मालक एका साधारण गुराख्याचं वेश घेतलं ना आला. आवली चालली होती, आवाज दिला, ओ आई थांबा. आवलीनं पाठीमागं पाहिलं. सावळं स्वरूप होतं महाराज, खांद्यावर घोंगडी होती, हातात काठी होते. देव चालत आला, विचारलं का रे कोण आहेस तू? सांगितलं मी गुराखी आहे. इथं काय करतोय? म्हणे गाई चारण्यासाठी आलोय. बर. लहान आवलीपेक्षा कमी वय, जसं काही तुकोबऱ्यांचा मुलगा, तिच्या मुलासारखं वय घेतलं जगाच्या मालकानं. आला विचारलं, पाहिलं देवानं आवलीच्या पायाकडं. म्हणे आई काय झालं हो तुमच्या पायाला? म्हणे काटा मोडलाय. बर. देव काय म्हटलं माहितीये? आई मी काटा काढू का? बघा किती किती प्रेमा. देव बोलला आवलीला, आई मी काटा काढू का? आई म्हणे तुला काढता येतो? देव म्हटले आतापर्यंत बऱ्याच जणांचे काटे काढलेत, तुमचा काटा तर साधारण आहे, का नाही काढता येणार? चित्र डोळ्यासमोर उभं करा. जगाचा मालक आवलीचा काटा काढत होता, तुकोबऱ्यांच्या पत्नीचा. कोण? कोण? देव. देव तिन्ही लोकांचा स्वामी. आवलीचा काटा काढण्यासाठी जुन्या काळामध्ये परंपरा होती, आपल्याला जर एखाद्याच्या पायातला काटा काढायचा असेल तर आपण काटा कसा काढायचो? काय करायचो? असं समोर तिला बसवायचो आणि आपल्या मांडीवर म्हणजे आपल्या गुडघ्यावर त्याचा पाय घ्यायचो. बरोबर आहे? जगाच्या मालकानं आवलीचा पाय असा आपल्या मांडीवर आपल्या गुडघ्यावर घेतला. आणि बघा आताचे लोक प्रोफेशनल आहेत, स्वच्छ राहतात. त्या काळात असं काही नव्हतं. आपल्याला आपल्या पायात मोडलेला काटा जर दिसत नसेल तर आपण काय करतो? पायाला पाण्याने स्वच्छ धुतो. त्या काळातले लोक पाणी बिनी काही बघत नव्हते. शेतात कामं करणारे आमचे साधे भोळी शेतकरी काटा टोचला की लगेच असं त्याच झाडाचा काटा तोडून आणायचे. काटा जर दिसत नसेल तर आपलं असं, कळालं ना तुम्हाला? बोटावर थुंका घ्यायचे, पायाला लावायचे, काटा दिसला की लगेच काढायचे. आता इथे भाव किती सुंदर आहे पहा. जगाच्या मालकानं आवलीचा पाय आपल्या मांडीवर घेतला. ऐका माय बाप, भक्तीची ताकद आहे. आवलीचा पाय आपल्या मांडीवर घेतला आणि देव काटा शोधत होते, काटा दिसत नव्हता म्हणून जगाच्या मालकानं बोट घेतलं, असं तोंडात टाकलं, थुंका काढला, आवलीच्या पायाला लावला. बघा देवाला काटा दिसला काटा, पण देवानं काय केलं माहितीये? परत तेच पायाला लागलेलं बोट आपल्या तोंडात टाकलं. आवली विचारते का रे काटा सापडत नाही का? देव म्हटले हो ना आई, नाही सापडत आहे, पण याच्या पाठीमागचा खरा भाव हा होता. देवाला काटा सापडला होता हो, पण देवाला आवलीच्या पायाची माती खायची होती महाराज. तुम्ही म्हणसाल एवढी ताकद आहे? अरे वर्णन केलं आमच्या वृंदावनच्या एका कवीनं. आपण सर्वजण कृष्ण कन्हैयाची भक्ती करतो, पण ज्या कृष्ण कन्हैयाची आपण भक्ती करतो तो माझा कृष्ण, माझ्या राधाराणीची भक्ती करतो महाराज. आणि एक सांगू, अरे देवाला दुसरं काही लागत नाही. तो तिन्ही लोकांचा स्वामी देव जरी असला तो फक्त एकच आस करतो, एकच अपेक्षा ठेवतो की मला माझ्या भक्ताच्या पायाखालची माती भेटावी. म्हणून एका हिंदी कवीनं, वृंदावनच्या आमच्या एका ब्रज कवीनं वर्णन केलं. तो राधाराणीला काय म्हणतो महाराज? राधे तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए, सच कहता सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए. किती गोड वर्णन आलं पहा. राधे तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए, सच कहता हूँ, सच कहता हूँ, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए. जगाच्या मालकानं भक्ताच्या पायाची माती खाल्ली आणि देवानं आवलीच्या पायातला काटा काढला. बघा
कलियुगामध्ये एक संत झाले ज्याचा देवानं काटा काढला, आणि पाठीमागे सुद्धा द्वापार युगामध्ये एक असे संत झाले की देवानं त्यांच्या सुद्धा पायातले काटे काढले, ते सुद्धा आमचे आहेत. उद्या जर विषय वेळ भेटला आपल्याला तर उद्या आपण पाहू. जगाच्या मालकानं आवलीच्या पायातला काटा काढला. आता बघा प्रसंग फार सुंदर. आवलीच्या पायातला काटा काढला आणि देव समोर आले. समोर आल्याच्या देव निघून गेले. आवली पुढे आली, पाहिलं तुकोबाराय बसले होते, भाकरी वगैरे काढली, खायला दिली तुकोबाऱ्यांना. तुकोबाऱ्यांनी सहज तुकोबाऱ्यांचं लक्ष आवलीच्या पायाकडे गेलं आणि तुकोबाराय बोलू लागले, आवले का गं काय झालंय? देवानं काय केलं तर माहिती आहे? काटा काढला होता आणि देवानं आपल्या कमरेचा जो पितांबर आहे त्या पितांबराचा थोडासा असा एक साईडचा भाग फाडला आणि आवलीच्या पायाला ते पितांबर बांधला. आणि बऱ्याचदा असं होतं बघा, पितांबराचा जो देवाचा कलर होता तो होता पिवळा. ज्या वेळेस तो पितांबर तुकोबारायांनी पाहिला, तुकोबाराय म्हटले, आवले हे कपडा तर फार श्रीमंताच्या घरचा दिसतोय ग, फार स्वच्छ कपडा आहे, तुला हा कुठे सापडला? आवली म्हणे, येत असताना माझ्या पायात काटा मोडला. काटा मोडल्याच्या नंतर एक कोणीतरी गोराखी आला. तुकोबाराय म्हटले, कसा दिसत होता? म्हणे काळा सावळाच होता. बर, त्यानं तुझ्या पायातला काटा काढला? म्हणे हो काढला. तुकोबारायांच्या लगेच लक्षात आलं दुसरा तिसरा कोणी नाही, देवच होता. तुकोबाराय उठले आणि उठल्याच्या नंतर लगेच देवाला शोधू लागले. देवा, तुकोबाराय वाटलं बघू आवलीच्या येणे का होईना पण मला देवाचं दर्शन आज होईल. आता इथला भाव किती सुंदर आहे पहा. रोज तुकोबाराय देवाचं भजन करायचे. मग देवानं अगोदर तुकोबारायांना भेटायला पाहिजे होतं का तुकोबारायांच्या पत्नीला? कळतंय ना तुम्हाला? भजन कोण करत होता? तुकोबाराय करत होते. मग सांगा, देवाने तुकोबारायांना भेटायला पाहिजे होतं का आवलीला? कोणाला? तुकोबारायांना. पण देव भेटला कोणाला? आवलीला. याच्यातला सिद्धांत सांगू का? तुम्ही एक वेळ देवाची भक्ती करू नका. फक्त जे देवाची भक्ती करतात, जे संत, जे भगवत भक्त या पृथ्वीवरती आहेत, तुम्ही त्या भक्ताची सेवा करा. देव तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही महाराज. देवाची भक्ती करणारे तुकोबाराय, त्या तुकोबारायांची सेवा कोण करताय? आवली. म्हणून देवानं तुकोबारायच्या अगोदर आवलीला दर्शन दिलं. आणि आता तुकोबाराय म्हणू लागले, ए आवले, अगं सांग ना कुठे गेला तो? आवली म्हणे, मला काय माहिती, म्हणे आला होता. तुकोबाराने विचारलं, आवले तो तुला काय बोलला का? आवली म्हणे, बोलला म्हणे. म्हणे काय? काय नाही म्हणे, तुम्हाला खाण्यासाठी भाकरी मागत होता. त्यानं माझ्या टोपलीवरची भाकरी पाहिली आणि तो मला म्हणत होता भाकरी द्या, पण मग दिली का तू? आवली म्हणे, नाही दिली. तुकोबाराय म्हणला, अगं काय वेडी आहेस ग, तुला देवानं भाकरी मागितली तू त्यांना भाकरी दिली नाही? आवली काय म्हटली माहिती आहे? त्याला भाकरी दिली असती तर तुम्हाला काय खाऊ घालायचं होतं? मग सांगावं किती प्रेम होतं आवलीचं. ठीक आहे, ठीक आहे. आवली म्हणे, मी जर त्यांना भाकर दिली असती तर तुम्ही काय खाल्लं असतं? मग नाही दिलीस तू? म्हणे नाही. आवली म्हणे, हे बघ, मी तुला भाकर देत नाही म्हणे, पण तुला जर पाहिजेच असेल तर एक वस्तू मी तुला देते. आता ते देव होता ना. देव म्हटला, काय देता? काय नाही म्हणे, माझ्या पाया पड, मी तुला आशीर्वाद देते. कोण म्हणे? अहो विचार काय करताय? जगाचा मालक आवलीच्या पाया पडला, आवलीच्या, आणि आवलीनं देवाला आशीर्वाद दिला. मग सांगा बरं, काय ताकद आहे आवलीची? अहो एक वेळ जे तुकोबारायांना करता आलं नाही ते माझ्या आवलीनं केलं. म्हणून बऱ्याच वेळा सांगतो, ज्यांना ज्यांना परमार्थ करायचा आहे त्यांना त्यांच्या जीवनामध्ये आवली सारखी पत्नी भेटणं गरजेचं आहे महाराज.